मावशी, गेल्या आठवड्यामध्ये आपण ज्या जागेमध्ये व्यवसाय करत आहात त्या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे असं तुम्ही म्हटलेलं आहात. काय नेमकी परिस्थिती आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? परिस्थिती अशी आहे की मुलगा सून घरी नव्हती, बाहेरगावी होते. त्यांना साहेब लोकांना म्हणलं होतं पाडू नका, थांबा तुम्ही, उद्या ते आल्यावर आम्ही काढून घेऊ. त्यांनी काही मान्य नाही केलं. दुसरा मुलगा होता, मी तर घरीच होते, दुकानावर हजर नव्हते. नंतर मी आले घाबरत आणि परिस्थिती पाहून आणखी मला जास्त टेन्शन आलं. तरी पण मी त्यांना सांगत होते की आजचा दिवस थांबा, उद्या मुलगा सून येणार आहे, तेव्हाच आम्ही हे काढून घेऊ. ते म्हणले नाही, आम्हाला आजच खाली करायचे. काय व्यवसाय तुम्ही करत होता या ठिकाणी? आम्ही झेंडे वगैरे विकतो, बारीक कपडे वगैरे विकतो, असा व्यवसाय आहे. ज्या टायमाला अतिक्रमणचे अधिकारी या ठिकाणी आले होते, आपल्याकडल्या जागेचा लायसन्सची पाठपुरावा केला होता का? काहीच मागितलं नाही त्यांनी. मी तर घरी होते, मला दुसऱ्या बाईने येऊन उठवलं. मी आले इथं डायरेक्ट येऊन विचारलं की काय आहे. तिथं परिस्थिती चालू होती, सामान भराभरी. मुलगा एक होता दुसरा आमच्या जवळचा, आणि त्यांनी ते भराभरीत चालू होते. आणि मी आल्यावर त्यांना म्हणलं की हात काय असं करू नका, मुलगा सून घरी नाही. तर ते म्हणले नाही, आजच्या आज आम्हाला ही जागा खाली करायची. ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत आहात त्या जागेचा लायसन आपल्याकडे आहे का? परवाना त्याचा आहे का? परवाना आहे ना त्याचा. परवाना असताना सुद्धा अतिक्रमण अधिकाऱ्यांनी कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही. त्यांनी की तुमचा परवाना दाखवा, का तुमचे कागदपत्र दाखवा, काहीच नाही दाखवलं. आधी आम्हाला कळवलं पण नाही. फक्त काय म्हणले होते की हे काढून घ्यायचं, पण आम्ही काय म्हणलं की हे लगेच काय होणार नाही, मुलगा तोपर्यंत येईल असं बोलले होते. काय नेमकं या ठिकाणी झालेलं होतं, काय सांगाल त्याबद्दल? आता जे मावशींनी सांगितलं की खरोखर त्यांचा मुलगा आणि तिकडं कोणी नसताना खरोखर ते त्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे की प्रामाणिकपणे त्यांना लायसन विचारायचं होतं. त्यांचा मुलगा असतो, एक दिवस थांबायचं. तर वृद्ध महिला आहे, आज वृद्ध महिला असताना घाबरून जातात, हे होतात, काही बी त्यांना प्रॉब्लेम झाला असता. पण त्यासाठी एक दिवसाची त्यांना सवलत द्यायची होती आणि एक दिवसाची पहिली ऑर्डर द्यायची होती की आदल्या दिवशी आपण जेव्हा अतिक्रम करतो तर आदल्या दिवशी येऊन सांगतो, आणि ते सुद्धा त्यांना सांगितलं नाही गेलं पाहिजे. त्यामुळे कायदेशीर त्यांना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी परत लावण्याचा न्याय आणि तिथं मिळला पाहिजे. आणि हा जो कचरा अवतीभोवतीने टाकलेला आहे तो लवकरात लवकर निघला पाहिजे. मी महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून बोलत आहे, वैशालीताई शिंदे. आपलं नाव काय? दीपक गोविंद गवळी. दीपक गोविंद गवळी. गवळी. किती वर्षापासून आपण हडपसर या परिसरामध्ये व्यवसाय करत आहात? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून करत आहात. ज्या जागेमध्ये आपण हा व्यवसाय करत आहात त्या ठिकाणी त्या जागेचा लायसन परवाना आपल्याकडे आहे का? लायसन परवाना आहे माझ्या. मग ज्या दिवशी या जागेवरती अतिक्रमण झालेलं होतं त्या टायमाला अतिक्रमणचे काय अधिकारी आले होते ना? अधिकारी आले होते, पण मी इथं नव्हतो, मी बाहेर गावी गेलो होतो. इथं माझी आई आणि मुलगा होता. मग अतिक्रमण अधिकाऱ्यांनी आपल्याकडले लायसन किंवा परवान्याविषयी काही पाठपुरावा केला नाही का? नाही, काही विचारलं नाही अजिबात. डायरेक्ट घरात कारवाई केली, जेसीबी फिरवला. पाठपुरावा न करता कारवाई केली. ना पाठपुरावा करता कारवाई केली. किती दिवस झाले आज कारवाई करून? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले कारवाई करून. 23/2/2000. 10 दिवस झाले असं पडलंय पसारा. 10 दिवस झाले कारवाई. 10 दिवस झाले कारवाई होऊन. मग आता काय तुमची मागणी आहे? आमची मागणी काय, आम्हाला आहे त्या जागेवर परत बसू द्यावं, इथला राडारोडा काढून टाकावं. आमचं उपासमार व्हायची सगळी हे आले, वेळ आले, कुटुंब सगळे रस्त्यावर आले. आमचे नुकसान भरपाई आपली काय या ठिकाणी झालेलं आहे का? नुकसान भरपाई भरपूर झाली. नुकसान आमचं काय नुकसान झालेलं आहे? माल फाटून गेलाय, तुटून गेलाय, झेंडे वगैरे फाटल्यात भरपूर. कपडे विक्री नुकसान झाले. मामू कपडे विक्री होते आमचे, वाशिंग सगळे तुटून गेले. त्यांनी काही बेधिकारपणे कारवाई करून सगळं माल नुकसान करून टाकले. मग आता तुमची मागणी काय नुकसान भरपाईबद्दल? नुकसान भरपाईबद्दल मागणी आमची आहे की आम्हाला त्या जागेवर व्यवसाय करू द्यावं, इथला राडारोडा काढून टाकावं, एवढीच मागणी आहे. ठीक आहे. बरोबर या ठिकाणी आपण सलोनी पाहतोय. महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषजी सरवदे सुद्धा या ठिकाणी अतिक्रमण झालेल्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आपण या ठिकाणचं दृश्य जे आहे ते आपण आपल्या बातमीच्या माध्यमातून पाहतोय. आपल्यासोबत या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाषजी सरवदे साहेब आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय नेमकं इथली मागणी आहे, काय इथली परिस्थिती आहे, काय सांगाल? 23 तारखेला या ठिकाणी हडपसर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी अतिक्रमण कारवाई झाली आणि त्या कारवाईमध्ये
या ठिकाणी जे आमचे बंधू दीपक गवई यांचं या ठिकाणी कपडे विकण्याचा व्यवसाय चालू असताना त्यांच्याकडं महानगरपालिकेचं कायदेशीर लायसन असताना त्याच्यावरती यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता या ठिकाणी कारवाई करणं हा गुन्हा आहे आणि हा जो प्रकार आहे यांची आज या ठिकाणी उपासमार चालू आहे ही निंदनीय प्रकार आहे. मला प्रशासनाला असं सांगावं वाटतं भारतीय कलम 14 प्रमाणे सर्व समानता आहे. या ठिकाणी राहुल कलेक्शन आहे, PUC रेडीमेड आहे, या ठिकाणी पलीकडच्या भागाची जे सर्व या ठिकाणी अतिक्रमणच आहे देता या गरीब आमचे गवई दलित कुटुंबावरती ह्या ठिकाणी अतिक्रमण झालं आणि यांच्यावरती मला वाटतं अन्याय अत्याचारच झालेला आहे. तरी हा निंदनीय प्रकार आहे. आज आम्ही या प्रकरणामध्ये यांची उपसमार होत आहे. या प्रकरणामध्ये आम्ही पुणे महानगरपालिका क्षेत्रीय अधिकारी ढवळे साहेबांशी आम्ही आज समक्ष भेटून आम्ही चर्चा वगैरे केलेली आहे. ढवळे साहेबांनी सकारात्मक चर्चा झाली, परंतु ढवळे साहेबांनी आम्हाला पर्यायी जागा पण देतो म्हणून सांगितलेलं आहे. परंतु आमचं म्हणणं असं आहे की साहेबांनी सर्वांवरतीच कारवाई केली पाहिजे. एकाला अंगाशी आणि एकाला जांगीशी असा प्रकार झाला नाही पाहिजे. तरी मला असं वाटतं की साहेबांनी या कुटुंबाला न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. जसं की आपण म्हटलेलं आहे, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त ढवळे पाटील यांच्याशी आपण भेटलेला आहात. अनेक पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. काय नेमकं ढवळे साहेबांनी आता आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? साहेबांच्या लक्षामध्ये आत्ता आलेलं आहे की ह्यांच्याकडं लायसन असताना सुद्धा जे साहेबांचे सहकारी संबंधित अधिकारी होते आलेले आहेत आणि रीतसर ह्यांना नोटीस वगैरे द्यायला पाहिजे होते, परंतु त्यांनी अतिक्रमण कारवाईची नोटीस न देता या ठिकाणी कारवाई केलेली आहे. हे साहेबांच्या लक्षात आल्यामुळं साहेबांनी त्यांना पर्यायी जागेची पण व्यवस्था करायचा असा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत पर्यायी जागा देत नाही तोपर्यंत साहेबांनी स्वतः या ठिकाणी बसण्याचा त्यांना आदेश दिलेला आहे. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्याचबरोबर आपल्यासोबत महाराष्ट्र दलित सेवा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुधीरभाऊ शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय नेमकी इथली परिस्थिती आहे, अधिकाऱ्यांशी तुम्ही भेटलेला आहात, काय सांगाल? या ठिकाणी बौद्ध युवक गेली 20 वर्षापासून या ठिकाणी धार्मिक देवाचे पक्षाचे संघटनेचे झेंडे विकण्याचा व्यवसाय करतो आणि जाणून बुजून या ठिकाणी दीपक गवई या इसमाकडे आमच्या बहुजन युवकाकडे लायसन असताना सुद्धा जातीयवादी ढोके साहेब याने जाणीवपूर्वक अतिक्रमण कारवाई केलेली आहे. अतिक्रमण कारवाई करताना कुठल्याही गोष्टीची दक्षता घेतली नाही. लायसन आहे का नाही हे विचारलं नाही. पाहायला जर गेलं तर पुणे महानगरपालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना येथील फुटपाथवर धंदा करणाऱ्या व्यावसायिकांकडे लायसन आहे का नाही याच्या नोंदी आहेत आणि डोके साहेबांना सुद्धा माहिती होतं की यांच्याकडे लायसन आहे. तर पाहायला जर गेलं नियमाने तर त्यांना पूर्वनियोजित नोटीस द्यावी लागते की बाबा तुम्ही तुमच्या या जागी वडा आहे, शेजारीच पाहताय तुम्ही, वडा आम्हाला साफ करायचा आणि तुमचं काढून घ्या. परंतु तसं काही न होता तिथं एक महिला व दीपकची आई वयोवृद्ध आणि दीपकचा मुलगा अपंग हा असताना दडपशाही दबंगगिरी करून या एका बौद्ध तरुणावर अन्याय केलेला आहे. माझी अशी मागणी आहे की इथं अनेक अतिक्रमण आहेत. ज्यावेळेस डाव्या बाजूला अतिक्रमण कारवाई होती, डाव्या बाजूला तुम्हाला सोसायटीला जाण्यासाठी रहदारीची अडचण होती, तर मग उजव्या बाजूला तुम्हाला अडचण काय येत नाही? उजव्या बाजूला जर पाहायला गेलं तर राजरोसपणे रस्त्यावर खाट पलंग टाकून त्यांनी धंदा व्यवसाय लावलेला आहे. मग जाणीवपूर्वक कुठं ना कुठं जातीय क्लेश, जातीयता तुमच्या मनामध्ये कुठं ना कुठं स्मृती तुमच्या मनामध्ये रुजवलेली आहे या डोके साहेबांनी. त्यामुळं माझी त्यांच्यावर कडक कारवाई करून दीपकचं जे काही नुकसान झालेलं आहे दीपक साहेबांनी व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून त्यांना ती नुकसान भरपाई द्यावी. व दुसरी गोष्ट आहे की दीपकला आहे याच ठिकाणी, कारण ही जागा पुणे महानगरपालिकेच्या अख्यात्यारित्या येत नाही. तो फुटपाथवर धंदा करीत नसताना सोसायटीच्या जागेवर खाजगी मालमत्तेवर व्यवसाय करतो. त्यामुळं खाजगी मालमत्तेमध्ये घुसून अतिक्रमण करता येत नाही हे पहिलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आहे त्याच ठिकाणी दीपकला धंदा व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात यावी
त्याचं जे काही नुकसान भरपाई झालं ते देण्यात यावं व भविष्यामध्ये अतिक्रमण या ठिकाणी जे झालेलं आहे ते सरसकट अतिक्रमण काढून टाकण्यात यावं अशी माझी पुणे महाराष्ट्र दलित सेवा संघटनेच्या मार्फत विनंती आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.